आणि इलाई राजा. अरे मी तर इलायराजामध्ये ते गॉडच आहेत. त्यांनी मला 15 मिनिटं दिले होते. मी तर फार अनुभव आहे. अनुभवी लोकांना प्रोडक्ट आणि माणसं ओळखता येतात असं मला वाटतं. असा माझा कयास आहे. पण ज्यावेळेस मी गेलो त्यांनी मला 15च मिनिटं दिलं होतं. मी छानसं प्रेझेंटेशन बनवून गेलो होतो. कारण मला एवढं माहिती आहे की मी कोण आहे. पहिल्यांदा ज्यावेळेस मी त्यांच्या समोर जातोय, मी या टेक्निशियन समोर जातोय, मी काय केलंय, मी 3 सिनेमे बनवलेत, कोण माझ्यावर डायरेक्टली झटकन विश्वास ठेवणार. तर मी काय प्रॉपर एक प्रेझेंटेशन बनवलं होतं. त्याच्यामध्ये अशी गोंधळांची वाद्य होती, स्केच आर्टिस्टकडून करून घेतली होती. बाजूला थोडक्यात छोटीशी अशी माहिती होती. मग आम्हाला सिनेमा का बनवायचा आहे, कारण सिनेमा हे समाजाचं प्रतिबिंब असतं आणि आपल्या काही जबाबदाऱ्या ज्या आहेत, ज्या समाजाला तुम्हाला दाखवायचं आहे, काही गोष्टी तुम्हाला रुजवायच्या आहेत पुढच्या पिढीसाठी, तर सिनेमा हे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे. आणि त्यांना माझी जी शॉर्ट फिल्म होती अज्ञात, तिचं एक ट्रेलर मी त्यांना दाखवलं होतं. त्याच्यामध्ये ती वाद्य होती जी आम्ही गोंधळात वापरलेली आहे. बरोबर. त्यांना नवीनच असतील ना. सो त्यांनी मला, त्यांच्यासाठी नवीन नाहीये, त्यांच्यासाठी ती वाद्य त्यांनी लगेच, मी त्यांना सांगितलं सर दिस इज द बॅकड्रॉप ऑफ माय फिल्म, हे इन्स्ट्रुमेंट मला लागतात आणि मला हे फार रॉ पाहिजे. मला एकही म्युझिक असं नकोय की जे आजच्या वाद्याने वाजले, असं मला लाईव्ह म्युझिक करायचंय. सो ते त्यांना भावलं फार. त्यांनी अज्ञाचा ट्रेलर बघितलं, ते म्युझिक त्यांना, कारण ते आम्ही फार रॉ सिंगर्स कडून गायलं होतं. 400 रुपये मी त्या सिंगर्सला त्यावेळेस दिलेलं 2016 मध्ये, मला आठवतंय. पण तुम्ही त्याचा आजही ट्रेलर बघा, ते असं अंगावर येतं. सो हे त्यांना फार भावलं. ते बोलले मी 2 दिवस मला हे सर्व बघायचंय. इलायराजासारखा माणूस ॲट द एज ऑफ 82, त्यांच्या घरी मी होतो. सीएम तिथे कॉन्व्हॉय सहित येतात. म्हणजे मी ज्यावेळेस कोणी येतं तर मला बाजूला व्हायला लागायचं, कारण मी तर फार, आणि एवढे मोठी माणसं येतात ते सर्व बघून असं मी फार व्हायचं. सीएम येतात, ते त्यांचं कॉन्व्हॉय येतोय, त्यांना भेटतात, ते कमल हसन वगैरे सारखे तिकडे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या स्टुडिओमध्ये. आणि संडेला मी पण प्रेफर करतो, सॅटर्डे संडे थोडं जायला यायला पण बरं पडतं. तर त्यावेळेस सर्व कॉन्व्हॉय यायचा, ते त्यांना हार्डली 5-10 मिनिटं द्यायचे. पण त्यांनी मला नाही, गोंधळाला 14 दिवस दिले. नुसत्या गोंधळाला, फक्त गोंधळ या चित्रपटाला त्यांनी 14 दिवस दिले. त्यांनी मला एवढं मायक्रो वर्क केलंय त्यांनी त्याच्यावर. त्यांनी मला स्टेटमेंट दिलं की वी एन्जॉय दिस काइंड ऑफ, जे काही फिल्म्स असतात ना, या फिल्म्सवर काम करायला आम्ही एन्जॉय करतो. ते बोलले मी कमल हसन यांच्या 100 पेक्षा जास्त फिल्म्स केल्यात. बरं. मी रजनीकांत यांच्या 110 पेक्षा जास्त फिल्म्स केल्यात. मी 3 पेक्षा जास्त दिवस कुठल्याही डिरेक्टरला दिलेले नाही. मला त्यांनी 14 दिवस दिले, टायमाने दिले. एक पहिल्या 10 दिवसाचं काम संपले म्युझिक, त्याच्यानंतर दिलं. व्हेनेवर आय मेसेज हिम, त्यांचा रिप्लाय काय, संतोष व्हॉट एव्हर यू रिक्वायर चेंजेस यू जस्ट टेल मी, वी विल डू इट फॉर यू. क्या बात आहे. वी विल डू इट फॉर दिस फिल्म. एवढी मोकळीक दिलेली होती. हा, एवढी मोकळीक दिली होती. तू मला एवढं गृहीत धरू शकतोस म्हणजे ॲट द एज ऑफ 82 मी फक्त, मला वाटायचं की सर हा इथे नाही बसत आहे, हे इथे बसतंय, मी कोणीच नाहीये. त्यांना ह्या पहिल्या फिल्मला मी त्यांना हे सांगणं की असं नाही सर, हे असं होऊ शकतं का, ह्या अप्रोचने जरी गेलो तरी ते त्याला तयार असायचं. कारण कधी कधी काय आपल्याला भीती वाटते की बाबा एवढ्या मोठ्याला सांगणं म्हणजे. आणि बऱ्याचदा म्युझिक डिरेक्टरचं काय असतं की त्यांचा एक अनुभव आहे. हो. आणि आपले महाराष्ट्रातले कितीतरी म्युझिक डिरेक्टर एकत्र केला तरी त्यांचा इतका टोटल अनुभव होणार नाही. बरोबर. कारण त्यांनी गाव जाऊन परफॉर्मन्स केलेले आहेत. त्याच्यानंतर एक 60-70 वर्षाचा अनुभव आहे. रेग्युलरली ते इन्स्ट्रुमेंट आणि म्युझिक जे आहे त्याच्यामध्येच असतात. मी त्यांचं ते बघितलं. सर काल जे गाणं आपलं आमचं रिलीज झालं चांदणं, सर ती म्युझिक त्याने जस्ट दे आस्क मी की हाऊ यू लुकिंग ॲट दिस सॉन्ग. तर मी त्यांना सांगितलं की ही पार्श्वभूमी हे आहे आणि याच्यामध्ये असं असं चाललंय. सो ते आतमध्ये गेले. एक त्यांचा आयफोनचा मोबाईल होता, तो बाहेर काढला, पेटी घेतली, पेटीवरती हे केलं, परत थांबले, परत काहीतरी केलं, दुसऱ्या याला, आणि बाजूला रेकॉर्डिंग चालू होते, दुसऱ्या याला हे केलं, ट्यून बसली, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा सूर टाकला, परत ते अगोदरचं डिलीट केलं, परत रेकॉर्ड केलं, तिसऱ्या याला, म्हणजे हार्डली 5 मिनिटामध्ये ती मेलोडी तयार झाली. 5 मिनिटात मेलोडी तयार झाली. हा माझा अनुभव. लगेच तिथं मी गेलो. माझा पहिलाच अनुभव होता स्टुडिओमध्ये दुसऱ्या पार्टमध्ये घुसायचा. तिकडं घुसलो, तिकडं त्यांचे 3-4 टेक्निशियन बसलेले होते. त्यांना ती म्युझिक त्यांनी व्हॉट्सअप केली, त्यांनी ती त्यांच्या स्क्रीनवर घेतली आणि मग त्यांनी ते इन्स्ट्रुमेंट्स एक एक त्यांना इन्स्ट्रुमेंट टाकायला सुरुवात केली. संध्याकाळपर्यंत गाणं तयार. क्या बात. अजब आहे ना, ही मोठी माणसं म्हणजे फारच वेगळ्या पद्धतीची असतात. आणखीन एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. ते चालू करायच्या अगोदर त्यांनी ट्यून दिली, त्यांनी त्यांचं ते नोट्स काढल्या,
त्यांचं संगीताचं त्यांनी नोट्स संगीताच्या भाषेमध्ये लिहिल्या आणि मग म्हणजे ते जे म्हणतात ना, मी मॅजिक होताना बघितलंय. हे पुन्हा कधी होईल आय डोंट नो. द इलायराजा. द इलायराजा हा. गोंधळामुळे हा. मला त्या व्यक्तीचा 14 दिवस अनुभव भेटला आणि जस्ट ते सहजली बनवता तो. तर हा जो आणि ॲट द एज ऑफ 82 इफ आय एक्सप्लेन हिम ना, की मी जर त्यांना सांगितलं ना, "सर इथे आहे ना, इथे कॅरेक्टर हे असं येते, असं येते आणि कॅरेक्टरच्या मनामध्ये हे चाललंय आणि ह्या कॅरेक्टरच्या मनात नो नीड टू टेल मी अगेन. यू यू टोल्ड मी दिस सेम थिंग 12 डेज बॅक." सो बापरे! म्हणजे कधी-कधी लोकं बिझी असतात त्यांच्याकरता ना. ही पहिलीच मराठी फिल्म ना ही. त्यांच्याकरता कदाचित दुसरी पण असू शकते. शकते. पण ह्या धाटणीची ते बोलले, की ह्या धाटणीची ही पहिली फिल्म आहे आणि बरेच लोकं स्क्रीन प्लेला महत्त्व देत नाही. त्यांनी फक्त काही मला बघून किंवा कोण टेक्निशियन काम करतात त्यांच्यासाठी फार मोठं-मोठं टेक्निशियनने काम केलेलं असतं. बरोबर. इव्हन ए.आर. रहमान त्यांच्या बाजूला बसून 500 ते 550 फिल्म्स त्यांच्याबरोबर करताना होते. पण जस्ट बिकॉज ऑफ स्क्रीन प्ले ते या प्लॉटवर आले. मग तुम्ही विचार करा, इलयाराजासारखा माणसाला स्क्रीन प्ले आवडला, तर आपल्या रसिकांना तो किती प्रमाणात अपील होणार आहे.